अमरावती जिल्ह्यातील पर्यटन स्थळ आणि विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखला जाणारा चिखलदरा शहरावर सध्या तीव्र पाणी टंचाईचं सावट निर्माण झालंय। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सक्कर तलावातील पाणीसाठा गेल्या फेब्रुवारी महिन्यापासूनच कमी होत असल्यानं नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। चिखलदरा शहराला जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून याच सक्कर तलावातून पाणी पुरवठा केला जातो। मात्र यावर्षी अपेक्षेप्रमाणे पाऊस न पडल्यानं तलावात पुरेसा पाणीसाठा निर्माण होऊ शकला नाहीये। परिणामी शहरातील अनेक भागांमध्ये पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांना पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते। पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता प्रशासनानं पर्यायी उपाययोजना सुरू केल्यात। चिखलदरा शहरापासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावरील आमझरी परिसरातील काही शेतकऱ्यांच्या शेतांमधील बोरिंगच्या माध्यमातून पाणी उचलून ते शहरात पुरवलं जात आहे। ही तात्पुरती व्यवस्था असली तरी शहराच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे। दरम्यान सक्कर तलावातील घटलेला पाणीसाठा आणि सुरू असलेली पाणी उचल प्रक्रिया याचा थेट ग्राउंड रिपोर्ट आमचे प्रतिनिधी किरण होले यांनी सक्कर तलाव परिसरातून घेतलाय। तलावातील पाण्याची कमी झालेली पातळी पाहता येत्या काही दिवसात समाधानकारक पाऊस न झाल्यास परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। चिखलदऱ्यासारख्या पर्यटन नगरीत निर्माण झालेली ही पाणी टंचाई सध्या चिंतेचा विषय ठरतीये। विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदरा या ठिकाणी जर पाहिलं तर सध्या गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत। दुसरीकडे पाहिलं तर चिखलदरा या ठिकाणी चिखलदरा शहरामध्ये ज्या तलावातून पाणी पुरवठा केला जाते ते तलाव हे शक्कर तलाव म्हणून हे आहे। याच तलावातून संपूर्ण चिखलदरा शहरामध्ये पाणी पुरवठा केला जाते। परंतु गेल्या उन्हाळ्यापासून म्हणजे मार्च महिन्यापासून या शक्कर तलावामध्ये पाणी पुरवठा कमी असल्यामुळे याचा फटका चिखलदरावासियांना बसत आहे। पिण्याचे पाणी चिखलदरावासियांना मिळत नाही आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर जीवन प्राधिकरणाच्या वतीने आमझरी या ठिकाणाहून 10 किलोमीटर ते 12 किलोमीटर अंतरावर आहे आणि त्या आमझरीवरून या ठिकाणी आता चिखलदरामध्ये पाणी पुरवठा केली जात आहे। बोरिंगच्या माध्यमातून पाणी पुरवठा चिखलदरातील प्रत्येक नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे। परंतु दुसरीकडे जर पाहिलं तर याच शक्कर तलावामध्ये पर्यटकांसाठी या ठिकाणी बोटिंगची सुद्धा व्यवस्था करण्यात आली होती। परंतु याच तलावात पाऊस नसल्यामुळे आता हे बोटिंग सुद्धा संपूर्ण बंद पडलेले आहे। बोटिंग आहे लाखो रुपये खर्च करून तलावात पाणी नसल्यामुळे आता या बोटिंग सुद्धा या ठिकाणी ठप्प झालेले पाहायला मिळत आहे। या तलावाच्या भोवताल कुठेही या ठिकाणी पर्यटक आपल्याला दिसून येत नाही। मात्र याचाच मोठा फटका आता येथील बोटिंग व्यावसायिकांना सुद्धा बसत आहे आणि आता पावसाळ्याचे दिवस सुरू आहे, हळूहळू पाऊस या ठिकाणी येत आहे। परंतु चिखलदरा वासियांना सुद्धा आता अपेक्षा आहे की या पावसाळ्यामध्ये हे तलाव संपूर्ण भरेल आणि याच तलावातून संपूर्ण चिखलदरामध्ये पाणी पुरवठा होईल। जीवन प्राधिकरणाच्या वतीने नागरिकांना या चिखलदरा वासियांना पाणी पुरवठा करण्यासाठी अथक प्रयत्न केले जात आहे। आता कधी हे तलाव भरणार आहे हे सुद्धा आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। मी किरण होले, जनविकास न्यूज, अमरावती, चिखलदरा। पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।